नमस्कार, मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो। अर्थात दुपारचे 12 वाजता आहेत, मात्र येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कोण जिंकणार आणि कोणाचे 12 वाजणार हे आज ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आज 5 वाजता पत्रकार परिषद घेत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणा करणार आहेत। किती टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे याबाबतच्याही याच्यामध्ये घोषणा करणार आहेत। तर एकंदरीत ज्या लोकसभा निवडणुकीचे आतुरतेने केंद्राचे जे पक्ष आहे, भाजप असो, काँग्रेस असो आणि इतर पक्ष असो, त्या पक्षांना आता मात्र आज संध्याकाळी 5 वाजेपासून निवडणूक आयोगांच्या ज्या काही तारखा आहेत त्या तारखेच्या अनुसार आता निवडणूकला सुरुवात होणार आहे आणि याच अनुषंगाने आज ठीक सायंकाळी 5 वाजता निवडणूक आयोग आपली पत्रकार परिषद घेणार आहे आणि याच नंतर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच आचारसंहिता लागू होईल याबाबतची घोषणा करणार आहेत। ही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद यावेळेस नवीन ठिकाण म्हणजे विज्ञान भवन या ठिकाणी घेण्यात आलं आहे। याआधी निवडणूक आयोग पत्रकार परिषद निवडणूक आयोगांच्या ऑफिसमध्येच घ्यायचे, परंतु यावेळेस मात्र नवीन ठिकाण निवडलं आहे। आता मात्र काही क्षणामध्येच म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपासून आचारसंहिता लागण्याबाबतची घोषणा निवडणूक आयोग करणार आहे। नवी दिल्लीहून कॅमेरामॅन विनोद कुमारसह विनोद राठोड, TV9 मराठी। आणि थेट जाऊयात, माझे दोन सहकारी आपल्या सोबत आहेत। दिल्लीतनं विनोद राठोड आणि तसंच पुण्यातनं सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। पहिल्यांदा जाऊयात दिल्लीला। विनोद, आपण बघितलं की आज तारखा तर डिक्लेअर होतील, मात्र हे होत असताना विरोधकांनी रान उठवायला आता सुरुवात केली आहे। मुद्दामून उशीर केलेला आहे कारण मोदींना अनेक उद्घाटनं करायची होती असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगशील? वैभव, आपल्याला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम आजपर्यंत तयार केले होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी उद्घाटन करण्याच्या बाबतीत थेट विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करत होते आणि त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची होणार आहे। ही पत्रकार परिषद थेट 5 वाजता होणार आहे आणि निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे। यामध्ये काही तज्ज्ञांकडून कळतं आणि सूत्रांच्या माहितीनुसार किमान 9 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे आणि याचबरोबर काही 5 राज्यांच्या जवळपास, त्यामध्ये सिक्कीम असो, अरुणाचल प्रदेश असो, ओडिशा असो, त्याचबरोबर जम्मू काश्मीर असो, या राज्यांचेही विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत होणार असल्याची माहिती आहे। तर या अनुषंगाने आज असं दिसतं की आज 5 वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेचच आचारसंहितेला सुरुवात होईल आणि ज्याप्रमाणे विरोधी पक्ष आणि थेट सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं यामध्ये आपसात एकमेकांचं भांडण चालतील आणि दिल्लीच्या तख्तावर पुन्हा पंतप्रधान या पदावर कोण विराजमान होईल हे पाहणं औचित्य ठरणार आहे। कारण यावेळेचं जे निवडणूक आहेत ते आहेत दहशतवाद, बेरोजगारी या अनुषंगाने खास करून विकासच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण केलं, तर दुसरीकडे त्यांचा विकास कुठल्या प्रकारचा झाला नाही असा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे। तर या अनेक गोष्टींना आज आता दुजोरा मिळणार आहे आणि आज जे 5 वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यानंतर मात्र जनता मात्र निवडणुकीच्या मोडमध्ये जातील आणि जनता आपलं मतदान कोणत्या पक्षाला करेल हे पाहणं औचित्य ठरणार आहे। कारण 2019 निवडणूक हे फार महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे आणि त्याच्या तारखा आज जाहीर होत आहेत। विनोद, पुन्हा तुझ्याकडे तो थेट जाऊया पुण्याला सागर आव्हाड माझा सहकारी आपल्या सोबत आहे। सागर, एकूणच बघितलं आपण निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत आणि आज तर गेअर टाकला जाईल, 5 वाजता सांगितलं जाईल की किती तारखेला होत आहेत निवडणुका, त्यामुळे उत्सुकता सगळ्यांचीच शिगेला पोचलेली असेल। नक्कीच वैभव, आज तारखा जाहीर होणार आहेत असं जाहीर झालेलं आहे। एकंदरीत पुण्यामध्ये चित्र जर बघितलं तर सर्व पक्षाचे उमेदवार, इच्छुक उमेदवार आज पुणे कट्ट्यावरती बोलवले होते। प्रत्येकाची तयारी म्हणजे प्रत्येक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे। मात्र बिगुल कधी वाजतं हे पाहण्याची प्रत्येकाची उत्सुकता जी आहे ती शिगेला ताणलेली आहे। तारखा कधी जाहीर होतात, यामध्ये मनसेची भूमिका काय असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षांच्या नेत्यांची भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र पुणेरी कट्ट्यावर सगळे उमेदवार एकत्र, ज्यांनी आणले गणेश सातपुते आपल्यावर आहेत, पुणे कट्टा ते आयोजित करतात, या सर्व कट्ट्यावरती हे सर्व उमेदवार आज एकत्र आले होते। तारखा आज जाहीर होणार आहेत। प्रत्येकाची उत्सुकता जी आहे ती शिगेला ताणलेली आहे। काय चित्र असणार आहे आणि काय भूमिका असणार? पुणे कट्टा हा गेले 2 वर्ष म्हणजे आजचा जो आहे तो 98वा आठवडा आहे। आम्ही वास्तविक पाहता दर बुधवारी पुणे कट्टा हा भरवतो। विविध क्षेत्रातली लोक त्याच्यामध्ये येत असतात, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर यावेळेस आम्ही स्पेशल रविवारी हा पुणे कट्टा आयोजित केला। त्याच्यामध्ये पुण्यामधले विविध पक्षाची लोक, ही जी इच्छुक उमेदवार आहेत लोकसभेसाठी, त्यांना त्यांच्या वेळा घेऊन आम्ही बोलवलं। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रवीण गायकवाड होते, संजय काकडे होते, मोहन जोशी होते, नीलमताई गोरे होत्या आणि त्याचबरोबर मुरली मोहोळ होते।
आता हे मुरली मोहोळ वगैरे ही जी मंडळी आहेत ती भाजपमध्ये नवीन चेहरे म्हणून इच्छुक आहेत आणि दुसरं म्हणजे पक्षाकडनं सुद्धा त्यांचे नवीन चेहरा म्हणून देण्यासाठी पक्षाच्या पण तयाऱ्या चालू आहेत। त्याच्यात आता काँग्रेसकडनं संजय नाना आहेत की जे पुरस्कृत भाजप होते ते आता काँग्रेसकडे येत आहेत। आत्ताच त्यांनी थोड्या वेळापूर्वी जाहीर केलं की मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। प्रवीण गायकवाडांनी पण जाहीर केलं मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि सगळ्या जणांना इच्छा आहे की निवडणूक लढवायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या इच्छा आणि मला का लोकसभा लढवायची ही कट्ट्यावर तुमच्या सगळ्या लोकांना आपल्या सहित ऐकायला मिळाली। हे सर्वांना एक करण्याचं काम जे तुम्ही केलं, मैत्रीच्या ठिकाणी असते, राजकारणाच्या ठिकाणी, पण एक वेगळा पॅटर्न जो आहे तो हा पुणे कट्ट्याचा आहे म्हणा किंवा पुण्यात अशा अनेक कट्टे घडत असतात, काय वेगळं पण जाणवलं सगळ्यांच्या बोलण्यावरून? तसं जर नीट बघितलं तर हा पुणे कट्टा आम्ही नॉन पॉलिटिकल असा कट्टा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये येऊन कुठल्याही पक्षाचा माणूस येऊ द्या किंवा कुठल्याही क्षेत्रातले लोक येऊ द्या, त्या खुल्या चर्चा करतात, ते ऑफ द रेकॉर्ड असतात। पण बऱ्यापैकी आजची जी सभा हे जे कट्टा जो आहे त्याच्यामधल्या चर्चा तुम्ही आल्यामुळे ते आता जग जाहीर झाले, तर आमच्या सगळ्यांची इच्छा होती की ते सगळ्यांना कळायला पाहिजे। वैभव, आपण बघितलं तर याच पुणे कट्ट्यावरती संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचं लक्ष जे आहे ते या तारखांकडे लागले आणि उमेदवार याद्यांकडे लागले। वैभव, नक्कीच आणि आजच इनकमिंग आउट गोईंग जोरात आता सुरू होईल, हे काय वेगळं सांगायला नको। सागर, पुन्हा तुझ्याकडे तो थेट जाऊयात पुन्हा एकदा दिल्लीला। विनोद राठोड माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। विनोद, आपण बघितलं की दिल्लीमध्ये नेमकी काय चर्चा घडतात, कारण आपण बघितलं एकीकडे वेगवेगळ्या आघाड्या बनतायत आणि त्याच वेळेला इनकमिंग आउट गोईंग देखील सुरू आहे। आज तारखा लागण्याची वाट हे अनेक जण इच्छुक, जे जसं सागर म्हणत होता की गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक जण तयार आहेत, असे वाट बघत असतील आजच्या तारखांची? नक्की, कारण ज्याप्रमाणे आज निवडणूक आयोग आपल्या लोकसभेच्या तारखा जाहीर करणार आहे त्याच अनुषंगाने काँग्रेस पक्ष असो, भारतीय जनता पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, बहुजन समाजवादी पक्ष असो, जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांनी आपल्या उमेदवारांवर चर्चा करायला सुरुवात केली आहे। काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे आणि दुसऱ्या यादीच्या तयारीत आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काँग्रेस पक्षांची उद्या संध्याकाळी सीईसीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातल्या जवळपास 12 उमेदवारांची नावे घोषित करतील। या अनुषंगाने हे आज दिवसभर बैठका पार पडणार आहे आणि या बैठकीच्या मध्ये भारतीय जनता पक्षांच्याही महत्त्वाच्या उमेदवारांची यादी आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे। तर एकंदरीत आज ज्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की निवडणूक जी वेळ जवळ आली आहे तशी आता बंडखोरींची आणि उमेदवारांची मोठ्या प्रमाणात मागणी इथे दिल्लीमध्ये होणार आहे। आपल्याला माहित आहे की कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही राज्याचं जर तिकीट मागायचं असेल किंवा उमेदवारी मागायची असेल तर त्यांना थेट दिल्लीत यावं लागतं आणि दिल्लीतल्या हायकमांडला गाठावं लागतं। या अनुषंगाने आता दिल्लीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, राजकीय नेत्यांची मोठ्या प्रमाणात इथे दिल्लीमध्ये देवाणघेवाण होईल आणि त्यानंतर मात्र निवडणूक उमेदवारावर जाहीर झाल्यानंतर मात्र बंडखोरींची मोठी एक लॉबिंग सुरू होईल। सध्या जी परिस्थिती दिल्लीमध्ये आहे या अनुषंगाने आहेत की दिल्लीमध्ये आता उमेदवारीबाबत चर्चा होत आहे आणि उमेदवारी मागण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे लोक या ठिकाणी येत आहेत। आपली आपली उमेदवारी, आपला उमेदवारीचा दावा आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आपला प्रस्तुत करत आहेत। या अनुषंगाने आता संध्याकाळी 5 वाजेपासून आणखी राजकीय घडामोडीला वेग लागेल आणि वेग लागल्यानंतर असं दिसतं की उमेदवारीबाबतची चर्चा आणि बंडखोरीबाबतची जी चर्चा, कारण अनेक लोकांना, अनेक राजकीय नेत्यांना वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी, आपण जिंकून येऊ, या अनुषंगाने ह्या सर्व गोष्टी करतात। परंतु एक महत्त्वाची बाब अशी आहे की लोकसभा निवडणूकमध्ये सर्वसामान्य जनतेची जी आहे मतं काय आहेत, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याची आपल्याला वाट बघावं लागेल। कारण ज्याप्रमाणे आचारसंहिता लागली आणि मतदान झालं आणि मतमोजणी झाल्यानंतर आपल्याला दिल्लीचं सिंहासन कोणाचं असेल, भाजपचं असेल की काँग्रेसचं असेल, एनडीएचं असेल की महाआघाडीचं असेल की कोणत्या इतर पक्षाचं असेल, या गोष्टींची आपल्याला वाट बघावं लागेल। कारण सध्या तर राजकीय दिल्लीमध्ये जे वातावरण आहे ते तापलं आहे। वैभव, दिल्लीतलं वातावरण तापलेलं आहे आणि 5 वाजल्यानंतर ते आणखीन तापणार आहे का वेगळं सांगायला नको। आपण बघतोय विविध माझे सहकारी विविध ठिकाणी आहेत आणि तिथं नेमकं काय घडतंय ते आपल्याला सांगतायत। थेट जातोय मुंबईत पंकज दळवी माझा सहकारी आपल्या सोबत। पंकज, आपण बघितलं पुण्यातली स्थिती, दिल्लीतली स्थिती, वातावरण तापायला लागलंय विनोद म्हणतोय, मुंबईतली काय स्थिती? कारण उत्सुकता आता शिगेला पोचलेली असेल, 5 कधी वाजतायत आणि कधी कळतायत तारखा?
वैभव अगदी बरोबर म्हणालास, मुंबईमधली परिस्थिती काही वेगळी नाहीये. मुंबईमध्ये हँडग्लोव्स, हेल्मेट, बॅट पॅड घालून जे भाजपाचे सगळे टीम आहे ती मैदानात उतरायला तयार आहे. आपण बघतोय महिला मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे. सुषमा स्वराज या महिला मेळाव्याला जे आहे ते संबोधित करणार आहेत. आचारसंहिता लागू होण्याआधीचं भाजपच्या मोठ्या नेत्याचं मुंबईतलं हे महत्वाचं भाषण असणार आहे. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अतुल शहा आहेत. अतुलजी, घोषणा होत आहेत, तयार आहात का सगळ्या गोष्टींसाठी? भाजपा नेहमीच तयार असतं आणि घोषणा झाली की आमची फौज, फक्त महिला कार्यकर्ता आज बघा सुषमाजींना ऐकण्यासाठी इथे आलेले आहेत. सुषमाजी म्हणजे आज देशामध्ये जे नेतृत्व एवढी वर्ष करतायत, या महिला सगळ्या सुषमा स्वराजींसाठी आलेल्या आहेत. आणि निवडणुका 5 वाजता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे का? निवडणुकीची वातावरण गरम व्हायला सुरुवात झालेली आहे का? नाही, आम्हाला विश्वास आहे, कारण 5 वर्ष जे मोदीजीने काम केलेलं आहे आणि लोकांना वाटतं मोदींची शिवाय कोणीच नेतृत्व देऊ शकत नाही. आणि अजून तर 5 वर्षामध्ये एवढं सुंदर काम केलेलं आहे. लोकांना विश्वास आहे की पुढची 5 वर्ष हे सगळ्या ज्या योजना आहेत त्या अजून घराघरापर्यंत पोहोचतील. योजना घराघरापर्यंत पोहोचतील असं म्हणणं अतुलजी आपल्यासोबत. आपल्याला काही महिला पदाधिकारी भाजपाचे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तयार आहेत का निवडणुकीसाठी? 5 वाजता निवडणूक डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. हो, आम्ही एकदम तयार आहोत, कारण आमचे माननीय पंतप्रधानांनी एवढी चांगली त्यांनी सगळी योजना केली आहेत. आमचे महिला कार्यकर्ता आणि आमचे बाकीचे कार्यकर्ते सगळे त्यांनी तयारी भरपूर केलेली आहेत. आणि लोकांचं मत आहे की आम्ही आता इलेक्शनसाठी तयार आहोत. त्यांना सगळ्यांना माहीत आहे की हा इलेक्शन त्यांच्यासाठी आणि भारताचं एक भविष्य बदलणारा इलेक्शन असेल. किती महत्वाचं असणार आहे महिलांसाठी इलेक्शन? कारण मोठा मेळावा आहे, सुषमाजी भाषण करणार, तिकडे संध्याकाळी आचारसंहिता लागू होती. हाँ बराबर है, सुषमा स्वराज जी मैडम आज आए हैं हमारे मुंबई में, और मुंबई की महिला इतना हर्ष के उल्लास के साथ हम सुषमा स्वराज जी मैडम का हार्दिक स्वागत करेंगे. और हमें विश्वास है कि जितनी महिला यहाँ हैं उसी 10 गुनी महिला आज हमारे सुषमा स्वराज जी के लिए आगे बैठ के पीछे बैठ के हमारा नारा लगा रही है. हम जरूर अवश्य मैडम का हम जो भी उसका मार्गदर्शन होगा वो मार्गदर्शन लेकर के हम सभी महिला आगे बढ़ेंगे. आचारसंहितेच्या आधी शेवटचं भाषण आहे. सुषमा स्वराज, उत्सुकता आहे का? आणि निवडणुकीची तयारी कशी? मध्ये खूप उत्स्फूर्तता आहे. महिला ह्याच्यासाठी इथे आल्या सुषमा स्वराजींचं ऐकण्यासाठी आणि देशासाठी त्यांनी काय केलेलं आहे सर्व आम्हाला माहिती होईल. देशासाठी आज आम्ही आमचं निवडणूक ही फार महत्वाची समजतो आणि देशाच्या संरक्षणासाठी फार महत्वाचा वाटा आहे या निवडणुकीत. नक्कीच आपण महिलांशी बोलतो. आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अतुल शाह, वैभव अतुल शहांशी आपण एकदा बोलूया. अतुलजी, रेडी आहात का? सगळ्या गोष्टी संपत आलेल्या आहेत, आचारसंहिता लागू होते, परिस्थिती काय? भारतीय जनता पार्टीची तयारी ही नेहमीच बरोबर असते. आम्ही मागे बूथ प्रमुखांचं संमेलन इथे झालं, याच हॉलमध्ये अख्ख्या मुंबईचे बूथ प्रमुख इथे उपस्थित होते. आणि बूथ प्रमुख म्हणजे 1000 मत सांभाळणारा आमचा बूथ प्रमुख, आणि त्याच्याबरोबर 25 लोकांची टीम असते. पूर्ण तयारी आहे तुझी, तुमची वैभव. आपण राईट. तर पंकज, आपण बघतो कशा प्रकारे पूर्ण तयारी भाजपने करून ठेवलेली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ही आपण बघतो निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि त्याचं उत्तर मिळेल की कुठच्या भागामध्ये, कुठच्या राज्यामध्ये भारताच्या कधी नेमक्या निवडणुका होत आहेत, काय तारखा लागतात, किती टप्प्यांमध्ये निवडणुका या होतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळणार आहेत. लोकसभा महासंग्रामाची आपण बघतोय की आज तारखा जाहीर होतील, टाइम टेबल जाहीर होईल. मी थेट जातोय पुण्याला. सागर आव्हाड माझा सहकारी आपल्या सोबत आहे. सागर, एकूणच आपण बघितलं की फार ताणल्या गेलेल्या अनेक भागांमध्ये पुणे देखील त्यापैकी एक आहे. कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज संध्याकाळनंतर मात्र प्रचंड वेग येईल आणि त्यानंतर मग एकूणच आपण बघितलं तर त्याचबरोबर दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारणं, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं, बंडखोरी करणं, हे सगळं सुरू होईल आज संध्याकाळनंतर. तर शिरूर मतदारसंघामध्येच आता इनकमिंग आउटगोईंग जी आहे ती सुरू झालेली आहे. लांडे असतील, त्याचबरोबर कोले असतील, यांचा वाद पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये संजय काकडे असतील, त्याचबरोबर गिरीश बापट असेल, अनेक इच्छुकांची नावं समोर येत आहेत. बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महादेव जानकर यावेळेस बारामतीमधून निवडणूक लढवणार की महाड्यामध्ये जाणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यामुळे आजच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे. काही पदाधिकारी सेनेचे, राष्ट्रवादीचे आपल्या बरोबर आहेत. काय भूमिका असणार आहे सेनेची?
आता माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी काही दिवसापूर्वी युती केली जाहीर केली, त्यामध्ये त्यांनी सर्वंकष विचार केला की भविष्यात जाऊन पुन्हा नालायक असलेल्या काँग्रेस सरकारच्या हातात सत्ता सोपवायची का मोदी सारख्या प्रामाणिक माणसावर विश्वास ठेवून त्यांच्यावर पुढे जायचं, हा सर्वंकष विचार करून माननीय उद्धव साहेबांनी यात निर्णय घेतला. आणि तो निर्णय आम्हाला इतका योग्य वाटला की खरंच कोणामागे वाहत जाण्यापेक्षा की 100% हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, हिंदुत्व हेच राष्ट्रीय होतं, या विषयाला धरून जी मागे युती आली आणि त्या युतीमध्येच राहून शिवसेना पण सत्तेत आली, भाजपला जर सत्तेत वाटेल तर मध्यंतरी काय वादविवाद झाले असतील. पण आता आमची मानसिकता अशी आहे, काही करून सत्तेत कुठल्याही जातीयवादी शक्तींना येऊन देण्यापेक्षा शिवसेना आणि भाजपचं नक्कीच चांगलं सरकार. राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे? कारण की अनेक गट असतील, बारामती असेल, शिरूर असेल, मावळमधूनही चर्चा खूप सुरू आहेत. काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी ह्या पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रामध्ये सर्व जागेवर एकत्रितपणे आणि आमच्याबरोबर येणाऱ्या आमचे समविचारी आघाडीला पूर्ण ताकद देऊन आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा लढवणार आहोत. त्याच्यात पुणे लोकसभा हा काँग्रेस आईकडे असल्यामुळे नक्कीच पक्षाने आदेश त्यांचा मुद्दा लक्षात आलेला आहे. सागर तुर्तास तुझे धन्यवाद, पंकज तुझे देखील धन्यवाद आणि विनोद राठोड तुझे देखील धन्यवाद. तर आपण बघतोय निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी मग बघायला लागेल कशा प्रकारे कुठच्या पक्षात रणकंदन जे आहे ते माजतंय. अर्थात ही प्रत्येक बित्तम बातमी आपल्यापर्यंत सगळ्यात आधी आम्ही पोहोचवणार आहोत. वेळ झाली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.